मीच मी विचारलं होतं आई बाबांना तर माझे बाबा तर मानले पण माझी माझी आई नाही मानत आहे. माझी आई म्हणते मग मग कसं मग बाबानं समजवलं तर म्हणे तिच्या मतानं करू दे म्हणे तिला. तर मग मग तेव्हा कुठं माझी आई मानली. तर मला ना तुझं घर बघायचं होतं. कसं आहे तुझं घर मला बघायचं होतं. तुझ्या आई बाबाशी मला भेटायचं होतं. तर मग ये ना, तर कधी येतो मग? येतो पण तुझे आई बाबा काही म्हणणार नाही ना, काही बोलणार नाही ना मला? नाही नाही, तू बिंदास आहे माझ्या घरी. हो, माझे आई बाबा काहीच नाही म्हणणार. हो, मी तयार आहे. मी आईले सांगितलं सगळं आणि माझे बाबा तर काही बोलणारही नाही. फक्त माझी बहीण थोडीशी बोलत होती. पण मग आईने म्हटलं कोणती पोरगी आणणंच आहे म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. मी काही नाही म्हणत, तू ये. तू मस्त अमरावती वरुड गाडीत बस आणि ये. मी येतो तुला डेपोत घ्यायला. खरं? हो ना बाबा, खरंच येतो. तू यायला तयार असन तर. हो मी तर यायला तयार आहे. पण माझे आई बाबा म्हणजे आज 6-7 वाजता येणार आहे आणि माझा दादा पण आज नागपूरला गेलाय. तर मला आज टाइम आहे तर आज येतो मी. आणि मग तिकडून परत मी वापस येणार. नाही नाही, माया घरी राहायचो ना. परत कायले जाशील? माया घरी राहायचो, जाजो सकाळी. अरे यार कसं तुला समजत नाही रे. माझे आई बाबा काय म्हणतील मला की कुठे गेले, मी काय सांगणार? असे सांगजो की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली, असं बहाणा लावून देजो. तुले ना बहाणे लावताच नाही येत. मी तर असे बहाणे लावतो ना माई काय सांगू. हो, आणि बातच पटून जाते माई. अरे तुझे आई बाबा अलग आहे. माझे आई बाबाचा स्वभाव अलग आहे. बरं पक्क सांग येताना. आणि रातभर सांगून देतो आणि फोन लावून सांगून दे की मी मैत्रिणीच्या घरी चालली बा, रातभर काही येणार नाही, उद्या सकाळी येईन, दुपारी येईन, असं सांगून देतो. बरं ठीक आहे. मी माझ्या बाबांना मी फोन करतो आणि सांगून देतो. मग मी आत्ताच निघतो. हो हो ठीक आहे, निघ. आणि मग मला फोन लाव. म्हणजे मोर्शीच्या जवळपास राहशील तेव्हा मला फोन कर. मग मी डेपोत तुला घेवायला येतो. बरं ठीक आहे मग. ठीक आहे मग. बाय. हो हो, ये काळजीपूर्वक ये. आणि काही सामान नको आणू. पण मला एक ड्रेस तर सोबत आणावा लागेल ना? बरं ठीक आहे, घेऊन येतो. ये मग, मी वाट पाहतो. हो ठीक आहे. हा 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 हा, असं पाहिजे माझ्या अंगाले. मले मस्त असा स्प्रे पाहिजे अंगाले लावाले. दूरवरी वास आला पाहिजे सगळेले. आज तो मेरा प्यार मेरे पास आ रहा है सबके सामने. मैं किसी से डरता नहीं. मैं प्यार करता हूँ. प्यार करने से कोई डरता नहीं. प्यार करो तो ऐसा प्यार करो. आज पिंकी येऊन राहिली माझ्या घरी. आज तर मी लय खुश आहो मी. आजपर्यंत एवढ्या जीवनामध्ये मी कधी खुश नाही झालो. ते येऊन राहिली, ते मला भेटन, मी तिला भेटन. बापरे, मी लय खुश आहो आज मस्त हिरो दिसून राहिलो मी. पिंकी मला पाहून खुश झाली पाहिजे. नाही, ते तर मला पाहून खुश होईनच. पण माहिती नाही, मी काढा ते मायापेक्षा गोरी आणि चांगल्या घरची, ते चिकनी चोपडी आणि मी काढा ढूस. काय माहित मला पाहून पसंत करते का नाही करत. नाही तसं तर तिनं मला व्हिडिओ कॉलवर तर पाहिलंय. तिच्या तर मी पसंत आलोच आहो. मग आता रिअल मध्ये मी तसाच दिसन, व्हिडिओ कॉलवर तसाच दिसलो तर आताही तसाच दिसन. नाही ते मला पसंत करन. जाऊ दे. आज माझ्या कमरा बी मस्त साफ झाला. मस्त आज चकाचक केला. आज पिंकी येऊन राहिली तर. पण बाबाले नाही सांगितलं, आईले नाही सांगितलं. नाही, आईले सांगून देतो. नाही तर मग हे कोण वयन, कोणाले आणलं कल्ला करत राहील. चुपचाप आणतो तिले. पहिले आईले सांगून देतो मी तिले आणून राहिलो आणि ते येऊन राहिली. हो, सांगून दिलं मग आई काही नाही म्हणत. बापरे बाप, एवढा परफ्यूम मारून कुठं चालला रे तू? हा, कुठची तयारी? हे एवढा पावडर आज चटक मटक होऊन कुठं चालला? तरी मला वाटलं तू परफ्यूम लावून राहिला होता. तू त्या कमऱ्यामध्ये, तिथून मला वास येऊन राहिला होता इथं. कुठं नाही जात ना बाई. मला सांग, आई कुठं गेली? मुन्नी मामीच्या इथं गेली आहे आई. असं मोर्शीपर्यंत? बरं ठीक आहे. मी निघूनच राहिलो आता घरून. तर ये, आरामाने ये.
हो तर आता निघालोच मी. मला वाटलंच आता का इथपर्यंत पोहोचली असून म्हणून म्हणून आता निघूनच राहिलो मी. बस आता आईले सांगतो ना, ये तुम्ही. ती काय ये आरामाने ये. तू येपर्यंत मी पोचतोच. आली मी मोर्शीपर्यंत. आता 10 मिनिटात इथं येते. कोण रे? ए रमेश, कोण येऊन राहिला? आई कोण असन? तेच असन. कारण तो बोलूनच तसा राहिला. कोणी याची मैत्रीणच येऊन राहिली. हो मी तेच सांगायसाठी तुला ढूंढत होतो. तर पिंकी येऊन राहिली आज. तर आज राहीन ते रातभर आणि उद्या सकाळी निघून जाईन. अरे काय तू काय पागल झाला काय रे? अरे तिले कायले लग्न नाही झालं ना काही नाही, लोक काय म्हणतील? तू तिले कायले बोलवून राहिला ना कायले आणून राहिला तू? हे असे असे काम मला बिलकुल पटत नाही. हा, तिले बिलकुल येऊ देऊ नको. तिला नेऊन दे वापस. जिथून आले कुठपर्यंत पोहोचले तिथून वापस नेऊन दे. घरी आणू नको तिले. लोक काय म्हणतील? अरे तू करतील लोक. हा, यानं कोणती पोरगी आणली आणि असे धंदे करून राहिले का? असं तसं बोल ना. काही पागल आहे का रे तू? काही अक्कल आहे का नाही आहे? अरे तुला एवढंच लग्न करायचं तर थांब ना, देतो ना करू. त्या बहिणीचं लग्न उद्या मग तू येच देतो उरकून. अहो आई, मला बी लग्न करायचं आहे. अंजली बाईचं झालं का मग मी बी करतो. आपण पाहून ठेवली आहे. ते म्हणते तुझ्या घरदार पाच आहे म्हणते, तू आई बापाची भेटच आहे म्हणते, अशी म्हणून राहिली. ते म्हणून मी तिला बोलावलं. ये म्हटलं बिंदास ये माई, काही मना नाही करत म्हटलं. अरे पण तू काहीच बोला ना, काही नाही, काही समजून नाही राहिलं बाबा. मी आता काय बोलू तुले बाबा? अरे काही असं असं काम नको करू. नेऊन दे तिले. लोक बरोबर नाही आहे. लोक काही काही बोलतील. आणि तिनं तिच्या आई बापाला विचारलं नाही, काही नाही, तशीच आली काय ती बिना विचारलं ना? नाही आहे, तिनं तिच्या बाबाला विचारलं आणि तेव्हाच ती येऊन राहिली. मी तिला तेच म्हटलं तू आई बाबाला विचार म्हटलं आणि ये म्हटलं. हो म्हणे. मग तयार झाली ना उद्या तिनं मैत्रिणीच्या घरी जातो बा म्हणून येऊन राहिली. ते हे घे तू आणतो बापा, आणतो तू अंगावर झगडे आणतो तू आता माया. हो, माया अंगावर झगडे आणतो तू. तिले तिच्या मायबापाने माहीत झालं तर काय बोलतीन तिचे मायबाप? नाही पोलिस घेऊन येईन काही इथं. अरे थांब ना जरासा. तू गडबड काऊन करतं? तुले तिच्याशीच लग्न करायचं आहे ना, तर तिच्यासोबत लग्न देतो करून. तू घाई नको करू. अहो इथं येवाले काय होते? तू अशी लोक काय म्हणते लोकांचा विचार करू नको. लोकायले लग्न करायचं आहे काय? लोक माया बायकोले पोचतील काय? मी पोचन माया बायकोले? हा, लोकायचं जाऊ दे चुलीत. मला लोकायचं नको सांगू. येऊ देतो का नाही येऊ देत. ती आली आहे आणि मी आणतो तिले. हो तू काही मी म्हण, पण मी तिले आणतो आणि सांगन का बाईची मैत्रीण होय. हो, आणि कोणी काही नाही म्हणत. अरे तू जवान जुवान पोरगा, लोक गलत गलत विचार करते. हा, अरे नको आणू तिले. तिले वापस पाठव. आई ते वापस नाही जाऊ शकत ना. आता एवढ्या दूर आली, आता मोर्शीपर्यंत पोहोचली. ते आता कशी वापस जाईन? नाही, तिला वापस नाही जाऊ देत. आणतो मी घरी आणि लोक काही नाही कर आणि आम्ही काही म्हणजे तुझ्याच समोर राहीन ते रातभर. ठीक आहे? माझ्यावरती एवढा तर भरोसा आहे ना. खरंच तू लय म्याड आहे रे बापा. तू खरंच लय म्याड आहे. तू खरंच बिलकुल ऐकून नाही राहिला. पण तरी तिले काय लय येऊ दिला? मागं सांगितलं ते ठीक होतं. हा, बोलणं चालणं ठीक होतं. पण हे घरपर्यंत येणं हे बरोबर नाही ना. त्या पोरीले कम जास्त झालं काही झालं तर तू जिम्मेदारी घेशील काय? आई जिम्मेदारी माई आहे आणि काय कम जास्त होणार आहे? हा, आपल्या घरी येऊन राहिली. ते मस्त खाऊ पिऊ घालू तिले आणि मग मस्त ते आपल्या संग बोलन, तुझ्या संग भेटन. तिले म्हणजे लग्न करायचं आहे म्हणते तर मला सगळ्याशी भेटायचं आहे म्हणते. हो, ते सगळ्या परिवाराला म्हणजे सगळ्याले भेटन बोलन समजून घेईन तेव्हा ते येईन म्हणते लग्न करन. नाही तर अगर मला विचार नाही पटले म्हणते तर मी नाही करणार. आणि हे बरोबर आहे आई. एक दुसऱ्याला समजून घेतल्याशिवाय लग्न नाही कराव. आणि ते बी मला समजून घेईन, मी बी तिला समजून घेईन. तिला बी म्हणजे आता एका दिवसात स्वभाव पटते काय? नाही पटत ना. आता तू समजा दुसरी कोणती पोरगी माझ्यासाठी पाहिली आणि तिला पाहिलं नाही काही नाही आणि अचानक पसंत आली, म्हणजे सुंदर आहे चांगली आहे, तिने मला पसंत केलं, मी तिला पसंत केलं आणि तिचा स्वभाव चांगला निघाला तर मग काय करशील? त्याच्यापेक्षा हे माई चांगली आहे आणि येऊ दे. तिले परिवाराशी भेटायचं आहे, बोलायचं आहे. आणि ते काही लपून येऊन नाही राहिली. लपून येऊन नाही राहिली. आता तूच तर म्हणत होता का मैत्रिणीच्या घरी जातो बा म्हणून असं सांगून येऊन राहिली ते. आणि बोलतो कसा रे तू? आई तो प्रश्न माया आहे. जाऊ दे ना, जाऊ दे, येऊ दे तिले. आणि काही प्रॉब्लेम नाही होत. हो, आणि तुझ्यावर काही झगडा भांडण काही येत नाही. आणि हे तिची जिम्मेदारी मी घेतो. सुखरूप आपल्या घरी येते, सुखरूप तिच्या घरी पोहोचून देईन. आई याच्या नांदी लागू नको. याले समजावाई बरोबर नाही ना असं.
बाई आज नाही उद्या मला लग्न करायचं आहे, तू सांग. आता तू माय तर म्हणणं आहे असं असं म्हणजे एकमेकाला समजून घेतल्याशिवाय लग्न करावं नाही. आता आम्हाला एकमेकाला समजून घ्यायचं आहे, मग पुढचा पाऊल मग लग्न करू. तसं तू बी पाय चांगला आणि म्हणजे समजून घे त्याचे हावभाव कसे आहे, विचार कसे आहे, त्याचा नेचर कसा आहे, तू बी पाहून घे ना मग लग्न करजो. मी नाही पाहत तुझ्यासारखी. आई बाबा आहे जिंदा मायासाठी पाहून देणारे. आता तू बस आई बाबाच्या भरोशावर. मी आई बाबाला त्रास देत नाही, तसंही पोरायले पोरी भेटत नाही म्हणून मी पहिले जुगाड लावून ठेवला. आता एक कानाखाली देतो काचा जुगाड लावून ठेवला म्हणून राहिला तर. जसं म्हणजे तुले पोरी भेटणारच नाही काय? अहो आई किती वयाचे पोरं पडले आहे. तू हे समज ना, किती वयाचे पोरं पडले आहे, त्याला पोरी भेटून नाही राहिल्या. आणि मला भेटून काय, मी तर कास्तकार, मला कोणती पोरगी देईन. आता ही पटली तर लग्न करून घेतो ना, पण आता बाईचं लग्न आहे, बाईचं लग्न झाल्यावर मग मी लगेच करतो. आणि एक गोष्ट, मी कोर्ट मॅरेज करणार आहो. कोर्ट मॅरेज करून ठेवून देतो आणि ते पक्की माई बायको झाली मग. हा मग ती भटकत नाही, मी भटकत नाही. पोरगी ढुंडाची तुझी तरस नाही, मुली तरस नाही. हा वय आई बरोबर तर बोलते वाई रमेश. पोरायले पोरी भेटत नाही ना, मग याले तसाच ठेवशील काय? भेटली तर राहू दे, येऊ दे, पाहू आपण तिचा स्वभाव घे पाहू. तू बी अशी म्हणतो? हो नाही, पोरायले पोरी भेटत नाही ना, बरोबर आहे ना त्याचं. आता पाहू तिचा स्वभाव कसा आहे. झगडेला आहे, कशी आहे, काय आहे, या रातभरात समजूनच जाते. बरं ठीक आहे. हो ते तर बरोबर आहेच म्हणा. आपल्याला सून आण नाही घरामध्ये, आपल्या घराचं वाटोळं थोडी करायचं आहे, तर चांगली पाहून परखूनच सून करू. बरं ठीक आहे बापा, आण. आणि जिम्मेदारी तू आहे बा. तू तिला येऊ देऊन राहिला, जिम्मेदारी तू आहे. सुकृतीच्या मायबापाच्या घरी पोचून देजो आणि तिच्या मायबापाला फोन लावायला लाव इथून. आणि तिचं बोलणं करून दे, त्याच्या सोबत माया बोलणं करून दे. हो मला भेव लागते बापा. लोक दुसऱ्याची लेक बार आपल्या घरी येऊन राहिली, एकटी अमरावतीवरून वरुडले येऊन राहिली, तर हे बरोबर नाही ना. म्हणून भेव लागते जरासं. कम जास्त झालं, सफर आहे एवढा मोठा. कम जास्त झालं मग काय कम जास्त होणार आहे? तिथून गाडीत बसली डायरेक्ट वरुडातून बसली डायरेक्ट अमरावतीत. नाही, आता ते भलाई एकटी आली, पण आता इकून तू तिला संग नेऊन देजो, डायरेक्ट तिच्या घर पोचून देजो बाबा. एक तर जमाना खराब आहे. बरं ठीक आहे, नेऊन देईन. बरं ठीक आहे, मग ते आहे आता पोचण्यात आलीच असन वरुडात. हो आली असन डेपोत. मी चाललो घेवाले. बरं जाय आई. येऊ दे, टेन्शन नको घेऊ. पाहून घेऊ ना कशी पाहिली तर. आणि तसंही नाही तर मग करून टाकू यायचं लग्न. माया बादमध्ये करू, त्याचं करून टाकू. नाही तुझ्या झाल्याशिवाय त्याचं करत नाही. तू मोठी आहे, तू लहान आहे, त्याचं बादमध्ये करू. आता काय झालं तर काय झालं म्हणजे तो लहान आहे तर लहानाचं बादमध्येच होते. पहिले मोठ्यापासूनच सुरुवात करावं लागते ना. आज अजून तुझ्यासाठी फोनही करतो, अजून एखादा अजून पत्ता विचारतो. यात एक पत्ता आला होता, ते मुन्नी वहिनी सांगे पत्ता आला होता, पण म्या मना केलं. कास्तकार आहे म्हणते, तर शिकला नाही काही नाही म्हणते, अनफळ आहे. मग अनफळाले देऊन काय करू? भलाही कास्तकार आहे पण शिकला सवरला राहिला तर दिली असतं नाही काय. आणि तुझी जिंदगी मी चांगलीच बसून देईन. असा तसा नाही पाहिणार, तुझ्यासाठी चांगलाच पाहिजे. समजून घेणारा, समजदार. हा वय तसाच पाहिजे. नाही तसं येडा बांगडा असला तर मग काय करशी नाही. समजून नाही घेणार, समजदार नाही राहणार, नाही तर उलीच्या गोष्टीसाठी मारत जाईन, बोलत जाईन. मग अशा घरामध्ये काय आहे आई? असा पाहिजे का ज्या घरामध्ये म्हणजे बाईची किंमत कळली पाहिजे, त्या लोकायले म्हणजे इज्जत केली पाहिजे. असा पाहिजे आई. हो तसाच पाहिजे. चल ना मग, आता तू सून येऊन राहिली तर कर ना तिच्यासाठी काही. हो चल आता तिच्यासाठी काहीतरी बनवतो, गरमागरम काही भजेच बनवू काय? तुला भजेच आवडते का? बरं बनव भजे, मस्त कढी नाही काय. हो किती वेळ कधीची येऊन बसले इथं. आईले सांगून आलो ना. आईनं मग लय भाषण लावलं, पोती पुराण, मग आणू नको, वापस पाठव, लय सांगितलं, लय बोलली होती. मी म्हटलं आणि मग मला म्हणे जिम्मेदारी घेशील का म्हणे तिची, कम जास्त झालं म्हणे, तू काय करशील म्हणे, असे तशी बोलत होती. म्हणून थोडासा वेळ झाला, नाही तर मी निघालोच होतो. बरं मी आलो आता. खुश आहे ना? हो. अरे मग मला तुझी आई बोलणार तर नाही ना मला? नाही बोलत. नाही तर मग बोलन मला, तर मग मी नाही तर वापस जातो. नाही ना पिंकी,
खरंच नाही बोलत मै लय साधी गोडी आहे आणि मै न लय प्रेमळ आहे. आणि मी तिला सर्व सांगितलं. तू काय मला पाहून एवढा खुश झाला त्या गाडीवरच उभा होऊन राहिला तू? मी खुशच आहो तुले पाहून. तुले नाही माहीत? माहीत मन तर एका जागेवर आहेच नाही. खूप खुश आहो. चल मग बस बस लवकर. चल घरी मग पटकन. हो हो बसली ना, चल. पिंकी आता पाय, आता मी आज नाही उद्या तुझ्या नवराच होणार आहे. तर आता तू रमेश अशी नाव नको घेत जाऊ. तुम्ही आम्ही म्हणायचो. नाही मला नाही बोलायचं. तू माझ्या एवढा आहे असं नसते. असंच बोलत असते. नाही तू इकडे असन पण नवऱ्याचं कोणी नाव घेते काय? माई आई सुद्धा घेत नाही माई आईचं माय बाबाचं नाव. नाही मी नावच घेणार. बरं बरं ठीक आहे. चल चलाच मग. बसली व्यवस्थित बरोबर बसली? हो बसले. बापरे किती छान आहे तुझं गाव. मला खूप आवडलं. छान छान घर आहे तुझ्या इकडचे. किती चांगले. खरंच मला तर खूपच आवडलं. घर बी पाहिजो किती सुंदर आहे. पाहिजो माय बी घर मातीचं आहे पण तुझ्या मकानासारखं नाही आहे बा. आता तुला आवडते का नाही आवडत? मग तुझ्या घर बिल्डिंग असन. हो पण ना मला तुझंच घर आवडेल. कारण इकडं खेड्यापाड्याचं घर गाव खरंच मस्त सुंदर. जंगल झाडं झुडपं मला खरंच खूपच मला आवडलं इकडचं. तुला मी नाही आवडलो? अरे यार तसं नाही. तू मला आवडला नाही. तुझं गाव पण आवडलं असं म्हटलं मी. असं मला वाटलं का माझं गाव तुला आवडलं आणि मी नाही आवडलो काय? मी कारा तू गोरी गोरी. गोरी गोरी पान फुलासारखी छान. बघ ना लोक खूप पाहत आहे मला. चल लवकर. आणि गाणं नको म्हणू. पाहू दे ना. लोकायले पाहायचंच काम आहे. पाहू दे. माय माय, ह्या शांताबाईच्या पोरानं तर पोरगी घेऊन आला बापा. हा कोणाची पोरगी न कोणती पोरगी बापा. काय होस आता हे धंदे शिकले काय बापा. अजीब जमाना आहे. तशी तर मोठी वर तोंड करून माया संगत ह्या दिवशी भांडली. आणि आता तिच्या पोरानं पोरगी आणली घरात कुवारी. आणि हे शोभते काय तिले शांतीले.